भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यानुसार रायगडात मुसळधार पाऊस कोसळतोय। अलिबाग, मुरुड, पेण, कर्जत, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, सुधागडसह अन्य तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय। ठिकठिकाणी मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। पीक जोमात आलं असताना अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये। या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। नवी मुंबई परिसरात वाढत्या गुन्हेगारी आणि सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांवर पोलीस आणि जनतेमध्ये जागरूकता याबाबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी नवी मुंबई पोलीससह आयुक्त, राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दीपक साकोरे यांच्यासह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्याशी संवाद साधला। यावेळी लांडगे यांनी नागरिकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर चोरी आणि घरफोड्यांमध्ये वाढ झाल्याचं देखील नमूद केलं। विशेषतः सीसीटीव्ही बसवण्याचं आवाहन केलं। नवी मुंबई शहरातील नियमबाह्य जाहिरात फलक तात्काळ हटवण्याची मागणी पर्यावरण सेवा भावी संस्थेकडून मनपा आयुक्त, रेल्वे प्रबंधक, वाशी रेल्वे पोलीस तसंच अतिक्रमण आणि परवाना विभागाला निवेदनाद्वारे करण्यात आली। राज्य सरकारनं जाहिरात फलकांच्या आकारावर 40 बाय 40 फूट मर्यादा घालण्याचे निर्देश दिले असून त्याहून मोठ्या आकाराचे फलक नियमबाह्य असल्याचे संस्थेचं म्हणणं आहे। दिलेल्या 3 दिवसांच्या मुदतीत हे फलक हटवले नाहीत तर संस्थेकडून त्याच फलकांवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत अवैध धंदे, ड्रग्ज विक्री, लेडीज बार सारखे प्रकार सुरू असल्याने तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे। खालापूरमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असल्याचं निदर्शनास आलंय। समुद्र लेडीज बार या ठिकाणी महिलांशी संबंधित अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। याबाबत स्वराज्य संविधान रक्षक सेना, पॅन्थर आर्मी यांनी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांना दिला आहे। पनवेल येथील झेप्टो कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याबरोबर त्यांना न्यायिक सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ठाम इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिलाय। अचानक आयडी रद्द करणे, विमा आणि अपघात संरक्षणाचा अभाव, अन्यायकारक दंड आकारणी तसंच कामाच्या पद्धतीत मनमानी बदल या समस्या कामगारांना भेडसावत आहेत। झेप्टो पनवेल न्यू स्टोअर येथे काम करणाऱ्या 15 रायडर कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। आदिवासी बांधवांचं जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ खालापूर तालुक्यात झाला। ग्रुप ग्रामपंचायत कलोते अंतर्गत गावांमध्ये महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी, महिला आणि बालविकास अधिकारी आदींनी रॅली काढून जनजागृती केली। सामुदायिक शपथ घेऊन विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालं। हा आराखडा 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत मंजुरीस ठेवण्यात येणार असून आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजना पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे। खालापूर तालुक्यातील वावोशी दूरक्षेत्रातील खांबेवाडी इमॅजिका पार्क येथे नवीन पोलीस चौकीचं उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते झालं। यावेळी त्या म्हणाल्या की कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वरिष्ठांना सूचना न देता आवश्यक ते काम करणारे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उत्तम उदाहरण आहेत। वावोशी ते खालापूर हे 18 ते 20 किलोमीटर अंतर असल्याने चौकीची आवश्यकता भासत होती। इमॅजिका आणि परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने चौकी स्थापन झाली। या परिसरात अष्टविनायक गणपती, पाली, ऐतिहासिक उंबरखिंड आणि पर्यटकांची वर्दळ असल्याने चौकीला विशेष महत्त्व आहे। पेण तालुक्यातील सुहित जीवन ट्रस्ट मागील 21 वर्षांपासून बौद्धिक अक्षम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी कार्यरत आहे। संस्थेत सध्या 150 विद्यार्थी विविध कलात्मक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत। प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी हा उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेखा पाटील यांनी सांगितलं। दिवाळी सणांमध्ये विद्यार्थी स्वतः तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील, सुवासिक मेणबत्त्या, ज्यूट बॅग, काथ्याच्या पायपुसण्या, हँडमेड फुले, बुके आणि कागदी बॅग विक्रीसाठी ठेवतात। यातून विद्यार्थ्यांना मानधन देऊन त्यांचा उत्साह वाढवला जातो।
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ उमरठ आणि कुडपण पर्यटन स्थळाच्या विकासासाठी गेल्या 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला। याच धर्तीवर नरवीर ऍडव्हेंचर अँड स्पोर्ट्स टीमच्या वतीनं बाजिरे धरण ते लोहारे दरम्यान रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ युवा सेना महाराष्ट्र राज्य कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या रिव्हर राफ्टिंग प्रकल्पामुळे पोलादपूर तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं मत विकास गोगावले यांनी व्यक्त केलं। कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ओरिएंटेशन प्रोग्राम उत्साहात पार पडला। प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, विशेष मान्यवर कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक संजय दराडे IPS आणि कपिल पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रकाश मोथा होते। मान्यवरांचे प्राचार्य डॉक्टर विलास पिल्लेवान यांनी स्वागत केलं। डॉक्टर दीपाली केसकर, डॉक्टर RP नरखडे यांच्यासह संस्थेचे विश्वस्त सदस्य, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते। पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सामाजिक भान, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास याचे महत्त्व सांगितले। वादळवारा लाईव्ह स्टडी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।